नमस्कार. मुद्दामूनच जरा 2 मिनटं लवकर आलोय. जर आवाज आत्तापासून स्पष्ट येत असेल, सगळं क्लिअर दिसत असेल, तर प्लीज कमेंटमधून कळवा. कारण हा प्रश्न विचारल्याशिवाय मी एकतर लाईव्ह करतोय आणि तुम्ही लाईव्ह ऐकताय हे वाटूच नाही शकत. त्यामुळे हा प्रश्न विचारून घेतला. प्लीज येत असेल आवाज तर सांगा कोणी. मला इथे 11 व्ह्यूज दिसत आहेत, पण कमेंट नाही दिसते कोणाची. ऑल परफेक्ट. ओके, थँक्यू राधिका ताई. ठीक आहे, 9:30 वाजलेत, आपण सुरुवात करूयात. नमस्कार, मी राज सुनील देशपांडे. सर्वप्रथम तर श्रावण व्याख्यान मालेच्या या 23व्या वर्षाचं 24वं पुष्प मला गुंफण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी सगळ्या श्रावण व्याख्यानमाला महाडमधील सगळ्या सदस्यांचे, विशेषतः मी घाटणेकर मॅडमचे आभार मानेन. आणि जास्त वेळ न दवडता तुमच्या सगळ्यांच्या अनुमतीने विषयाला सुरुवात करतो. आणि सांगायला मला अजून एक गोष्ट आवडेल. खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की श्रावण व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून एखादा विषय मांडण्याची ही माझी दुसरी वेळ. हे सांगायला मला खूप आनंद होतो. तर मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. बाजीप्रभू देशपांडे, इतिहासामधील एक सुवर्ण. आता थोडं काय होतं ना की माझं नाव राज देशपांडे, मी विषय मांडतोय बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरच. मग काय होतं की या सगळ्यातनं एक कुठेतरी वादाची सुरुवात, किंवा आपण सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर कुठेतरी एका कॉन्ट्रोवर्सीची सुरुवात होते. आणि मग ही कॉन्ट्रोवर्सी, हा या वादाचा शेवट कुठेतरी इथपर्यंत जाऊन पोचतो की बाजीप्रभू देशपांडे यांना इतिहासामध्ये मोठं केलं, किंवा बाजीप्रभू देशपांडे यांनाच इतिहासामध्ये एखाद्या समाजाने जाणीवपूर्वक मोठं केलं, इथपर्यंत भयानक शेवट त्याचा जाऊन पोचतो. याचं उदाहरण एक द्यायचं झालं तर अलीकडे गेल्या, मला वाटतं की मागच्या महिन्यामध्ये कोणत्या तरी अग्रिमा जोशुआ नावाच्या स्टँडअप कॉमेडियननी शिवाजी महाराजांबद्दल आणि शिवस्मारकाबद्दल काहीतरी विनोद केला. हा विनोद झाल्यानंतर अर्थात समोरची लोक जी त्या सभागृहामध्ये उपस्थित होती ती हसली, आणि मग काही दिवसानंतर याचे पडसाद उमटायला लागले. दुसऱ्या एका वर्गाने त्या सभागृहामध्ये जाऊन काहीतरी तोडफोड वगैरे करायला सुरुवात केली. सोशल मीडियामधनं त्याचे निषेधाचे सूर कुठेतरी उमटायला लागले. थोडक्यात काय होतं, हे 2 वर्ग झुंजवणारा किंवा 2 वर्गांचा खेळ करणारा एक तिसरा वर्ग असतो, आणि तो तिसरा वर्ग या सगळ्यामधून स्वतःचा स्वार्थ साधून घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की हे अग्रिमा जोशी जे सगळे स्टँडअप कॉमेडियन असतात, किंवा इतर कोणती तरी जी बुद्धिहीन लोक असतात, या सगळ्यांचा जितका आपल्या महापुरुषांबद्दल, आपल्या या सगळ्या वीरांचा अपमान करण्यामध्ये जितका दोष आहे, तितका काही अंशी दोष आपला सुद्धा. कारण या सगळ्या लोकांना प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये येण्यासाठी आपल्या लोकांचा, आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान करणं खूप सोपं वाटतं, एक खूप जवळचा मार्ग वाटायला लागतो. पण या सगळ्यामध्ये आपला दोष सुद्धा, आपली चूक सुद्धा यासाठी, असं मी यासाठी म्हटलं कारण या लोकांपर्यंत, या सगळ्या बुद्धिहीन लोकांपर्यंत आपण आपला इतिहास पोचवायला कुठेतरी कमी पडलेलो असतो. हे तुम्ही आम्ही नाकारून चालणारच नाही. कारण काय होतं, आता बघा, एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की मी 4थीत असताना, मला माहित नाही की माझ्या पुढच्या किती इयत्ता त्यानंतर झाल्या, पण गेलीकडे माझ्या माहितीनुसार 1-2 इयत्तांपासून जो आपल्याला सगळ्यांना अफझल खान वधाचा धडा होता, त्या धड्यामध्ये एक चित्र होतं की त्या धड्यामध्ये शिवाजी महाराज अफझल खानाचा कोथळा बाहेर काढतायत. हे चित्र रंगीत स्वरूपाचं होतं. पण गेल्या 1-2 इयत्तांमध्ये हे चित्र बदलण्यात आलं. म्हणजे जो 4थीचा अफझल खान वधाचा धडा होता, त्या पाठ्यपुस्तकातलं हे रंगीत चित्र बदलून शिवाजी महाराज अफझल खानाला मिठी मारतायत या स्वरूपाचं चित्र दाखवण्यात आलं. थोडक्यात काय तर, कोणत्या तरी तिसऱ्या समाजाच्या, कोणत्या तरी तिसऱ्या लोकांच्या भावना दुखावतात म्हणून आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास बदलण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं.
मग थोडक्यात काय होतं, या सगळ्यानंतर या सगळ्या लोकांना, ही जी लोक अपमान करतात किंवा आपल्या लोकांना विनोदाचं साधन म्हणून बघतात, या लोकांपर्यंत जो आपला महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास असतो, जो खरा इतिहास असतो, तो इतिहास पोचतच नाही. म्हणजे आणि याच्यानंतरचं आपण दुसरं माध्यम म्हणून इतिहास पोहोचवण्याकडे जर कशाकडे बघत असू, तर ते अलीकडे ज्याचा सगळ्यात जास्त ट्रेंड आला ते म्हणजे ऐतिहासिक चित्रपट. या ऐतिहासिक चित्रपटातून हा सगळा इतिहास पोचवायचं काम होतं असं आपल्याला वाटतं. मला वाटतं काही महिन्यांपूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे हे चला हवा येऊद्याच्या एका कार्यक्रमामध्ये आले होते आणि ते असं म्हणाले होते की परदेशामध्ये खूप मोठ्या मोठ्या लढाया आतापर्यंत होऊन गेल्या, म्हणजे अगदी प्लासीची लढाई असेल किंवा इतर कोणत्या मोठ्या लढाया असतील, या सगळ्या लढायांवर काहीतरी भव्य दिव्य त्या त्या देशांमध्ये उभं राहिलं. काहीतरी, मग ते नाटक असेल किंवा मग चित्रपट असेल, हॉलिवूडचे खूप मोठे चित्रपट असतील, हे सगळे मोठमोठे चित्रपट या अगदी छोट्या छोट्या लढायांवर उभे राहिले. पण ज्या वेळेला आपण महाराष्ट्राचा विचार करतो ना, तर महाराष्ट्रामध्ये केवळ पावनखिंड ही अशी एकमेव घडलेली गोष्ट आहे की या एका लढाईवर खूप काहीतरी भव्य दिव्य उभारलं जाऊ शकतं, भव्य दिव्य निर्माण होऊ शकतं. पण आपल्याकडची चित्रपटाची सुद्धा आपण ज्या वेळेला पार्श्वभूमी लक्षात घेतो ना, त्यावेळेला या चित्रपटांमधून इतिहास कमी आणि इतर मनोरंजन जास्त होतं. म्हणजे आपण मनाची मानसिकता करून 3 तास हे चित्रपट या अनुषंगानेच पाहिले पाहिजेत की आपल्याला या चित्रपटांमधून इतिहास कमी कळेल. हा, फार फार तर आपलं मनोरंजन एक प्रकारे होऊ शकेल, पण इतिहास आपल्याला या चित्रपटांमधून किती समजू शकतो हा एक संशोधनाचा भाग ठरेल. आता मला वाटतं की काही दिवसांपूर्वी बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनपटावर सुद्धा एक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. पण या चित्रपटामधून पण खरा इतिहास आपल्यापर्यंत, तुमच्या आमच्यापर्यंत किती पोचेल हा एक संशोधनाचा खरं तर भाग आहे. सांगायचा मुद्दा हा की ज्या वेळेला श्रावण व्याख्यानमालेसारखं इतकं सुंदर व्यासपीठ, ज्या वेळेला असा ऐतिहासिक एखादा विषय मांडण्यासाठी मला मिळतं, त्यावेळेला अर्थातच मी पहिल्यांदा प्राधान्य कुठल्या विषयाला द्यायचं असेल तर मी साहजिकपणे या विषयाला पहिल्यांदा प्राधान्य दिलं आणि हा विषय निवडला. तर विषयाला आता सुरुवात करतो. बाजीप्रभू देशपांडे, इतिहासामधील एक सुवर्णपान. आता या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी बाजीप्रभू देशपांडेंची थोडीशी आधीची पार्श्वभूमी किंवा आधीची थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगणं मला आज इथे गरजेचं वाटतं. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे दोघं सख्खे भाऊ होते. फुलाजी प्रभू देशपांडे हे बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले भाऊ होते. म्हणजे जर या दोन सख्ख्या भावांना शेजारी शेजारी उभं केलं तर कोणती तिसरी अनोळखी व्यक्ती हे दोघे सख्खे भाऊ आहेत हे अगदी सहजपणे ओळखू शकत होती. या दोघांचे, देशपांडे बंधूंचे वडील कृष्णाजी प्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांच्यासोबत निजामशाहीच्या सेवेत सुद्धा काही वेळ होते. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे हे काही शिवाजी महाराजांना नौखे नव्हते. बाजीप्रभू देशपांडेंचं नाव शिवाजी महाराज ऐकून होते. पण झालं असं की हे बाजीप्रभू देशपांडे, हे देशपांडे बंधू त्यावेळेचे स्वयंघोषित राजे कृष्णाजी बांदल यांचे दिवाण होते. हे बाजीप्रभू देशपांडे सिंदगावचे, भोरच्या इथले, पण भोरच्या जवळच असणारा, साधारण एक 10-1 किलोमीटरच्या अंतरावर असणारा रोहिडा किल्ल्याचे जे किल्लेदार होते कृष्णाजी प्रभू देशपांडे, त्यांचे बाजीप्रभू देशपांडे हे दोघं देशपांडे बंधू दिवाण होते. म्हणजे भविष्यामध्ये राजकीय असेल किंवा युद्धाच्या संबंधी कुठलाही सल्ला घ्यायचा असेल तर बाजीप्रभू देशपांडेंना विचारल्याशिवाय कृष्णाजी बांदल हे जे मी आत्ता म्हटलं स्वयंघोषित राजे त्यावेळेचे, हे बाजीप्रभू देशपांडेंचा सल्ला कायम घेत होते. आणि हे कृष्णाजी बांदल आदिलशहाचे चाकर होते. म्हणजे काही झालं तरी प्रत्येक गोष्टीला हे आदिलशहाला बांधील होते. त्यांच्या आजूबाजूच्या मुलखामध्ये कुठली घटना झाली तरी ती आदिलशहाच्या कानावर घालणं त्यांना बंधनकारक होतं. म्हणजे आता जर आपण एक विचार केला तर तसं फिरून, गोल फिरून जर आपण बघितलं तर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे सुद्धा आदिलशहाचे चाकर होते असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या वेळेला महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, म्हणजे मोऱ्यांचं पारिपत्य करून रायगड जिंकला, जावळीचं खोरं जिंकलं, तोरणा किल्ला जिंकला, या सगळ्यानंतर रोहिडा किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाचा वाटत होता. तो किल्ला सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये असावा अशी महाराजांची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे मुलूक घेण्याबरोबर महाराजांनी किल्ले घेण्याचा सुद्धा, गड किल्ले घेण्याचा सुद्धा एक सपाटा लावलेला होता. कारण आपण, मला वाटतं सगळेजण 4थीच्या पुस्तकात शिकलोय आतापर्यंत की ज्याचे किल्ले, ज्याचे गड, त्याचं राज्य,
हीच भावना छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा होती. कारण नुसतं स्वराज्य स्थापन करून रायरेश्वराच्या मंदिरात नुसती शपथ घेऊन काही चालणार नव्हतं. त्यासाठी अर्थात काहीतरी हालचाली करणं गरजेचं होतं. आणि जसं की मी आत्ता म्हटलं, हा रोहिडा किल्ला स्वराज्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांना पुढच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा वाटत होता. पण हा किल्ला कृष्णाजी बांदलांचा होता आणि बाजीप्रभू देशपांडे हे कृष्णाजी बांदलांचे दिवाण होते. तर एक दिवस काय होतं, छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी बांदलांना पत्र पाठवतात की बांदल, आम्ही जे स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेतलंय हे साक्षात ईश्वर कार्य आहे आणि या ईश्वर कार्यामध्ये तुम्ही तुमचा हा रोहिडा किल्ला देऊन सहभागी व्हा, या ईश्वर कार्यात कुठेतरी वाटेकरी व्हा, असं एक पत्र शिवाजी महाराज कृष्णाजी बांदलांना पाठवतात. कृष्णाजी बांदलांना भयंकर राग येतो. हा काल परवा आलेला मुलगा मला शिकवणार आणि सांगणार की माझा किल्ला तुम्ही मला द्या, हे काही बरोबर नाही. कृष्णाजी बांदल जरी 60 ओलांडले असले तरी सुद्धा त्यांचा ताठा काही कमी झालेला नसतो. पण शिवाजी महाराजांबद्दल ते आता थोडं बहुत प्रमाणात ऐकून असतात की हा कसा मुलूक घेत सुटलाय, कशा प्रकारे किल्ले आत्मसात करतोय. त्याप्रमाणे एक शिवाजी महाराजांची भीती ही कृष्णाजी बांदलांच्या मनात थोड्या का प्रमाणात कुठेतरी तयार झालेली असते. मग अर्थात आपले मुत्सद्दी दिवाण बाजीप्रभू देशपांडे कृष्णाजी बांदलांना अशा वेळेला आठवतात. ते कृष्णाजी बांदल बाजीप्रभू देशपांडेंना एका पत्रातून निरोप पाठवतात की तुम्ही रोहिडा किल्ल्यावर लगेच या. आता त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे आपल्या सिंध या गावी आपल्या वाड्यामध्ये असतात आणि आपल्या वाड्यामध्ये आलेल्या एका 23-24 वर्षाच्या मुलाची चाचणी घेत असतात. तो 23-24 वर्षाचा मुलगा समशेर कसा फिरवतोय, तो 23-24 वर्षाचा मुलगा दानपट्टा कोणत्या जोरात फिरवतोय, हे सगळं बाजीप्रभू देशपांडे बघत असतात. थोडक्यात बाजीप्रभू देशपांडे या 23-24 वर्षाच्या मुलाला आपल्या तालमीमध्ये तयार करत असतात. या मुलाचा उल्लेख यासाठी कारण पावनखिंडीच्या पुढच्या प्रवासामध्ये या व्यक्तीचं, या मुलाचं योगदान खूप आहे. याचं नाव असतं यशवंत जगदाळे. या यशवंत जगदाळेला आपल्या तालमीमध्ये बाजीप्रभू देशपांडे तयार करत असताना दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचं पत्र कृष्णाजी बांदलांना येत आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की नियती सुद्धा नियोजन आपल्या सगळ्या नियोजनाचं कशा प्रकारे करत असते. म्हणजे या दोन गोष्टी समांतर चालू आहेत. एकीकडे शिवाजी महाराज कृष्णाजी बांदलांना पत्र पाठवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला या 23-24 वर्षाच्या मुलाला बाजीप्रभू आपल्या तालमीत तयार करतायत, ज्याची गरज पावनखिंडीच्या प्रवासामध्ये शिवाजी महाराजांनाच लागणार होती. आणि मग कृष्णाजी बांदलांचा निरोप ज्या वेळेला बाजीप्रभू देशपांडे यांना मिळतो त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे तडक रोहिडा किल्ल्यावर जातात आणि ते पत्र शिवाजी महाराजांचं वाचल्यानंतर हे मुत्सद्दी बाजीप्रभू देशपांडे आपले किल्लेदार कृष्णाजी बांदलांना एक सल्ला देतात. ते कृष्णाजी बांदलांना सांगतात की हा जरी 27-28 वर्षाचा मुलगा असला तरी हा शिवाजी प्रचंड दगलबाज आहे. यांनी जावळीच्या मोऱ्यांचं सुद्धा अशाच प्रकारे पारिपत्य केलं, किंवा यांनी स्वतःच्या मामाला सुद्धा सोडलं नाही, स्वतःच्या मामाच्या मुसक्या बांधून त्याला जेरबंद केलं. त्यामुळे या शिवाजीला तू रोहिडा किल्ल्यावर चुकून सुद्धा चर्चेसाठी सुद्धा बोलू नकोस. कारण काय होईल, जर तू याला चर्चेसाठी निमंत्रण दिलंस तर हा बोलता बोलता आपला रोहिडा किल्ला कधी जिंकून घेईल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे तू एक काम कर, तू या शिवाजीला या पत्रातून तितकाच खरमरीतपणे निरोप पाठव की जर शिवाजी तू उद्या चालून येणार असशील ना तर तू आजच चालून ये. म्हणजे आम्ही किती घाबरलेलो नाही होत हे कुठेतरी कृष्णाजी बांदल या पत्रातून दाखवायचा शिवाजी महाराजांना प्रयत्न करतायत. आणि मग आपल्या मुत्सद्दी दिवाणाचा सल्ला कृष्णाजी बांदलांना पटतो. कारण बाजीप्रभू देशपांडे म्हणतील ती पूर्व दिशा हे कृष्णाजी बांदल आधीपासून मानतातच आहेत. त्यामुळे बाजीप्रभूंचा सल्ला आल्यानंतर कृष्णाजी बांदल बाजीप्रभूंच्या सांगण्यानुसार हे पत्र शिवाजी महाराजांना पाठवतात. अर्थात अशा भाषेतलं पत्र वाचल्यानंतर शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि आपल्या सगळ्या साथीदारांना लढाईसाठी शिवाजी महाराज तयार करतात. तो दिवस असतो अमावस्येचा. हे पत्र हातात आल्यानंतर त्याच रात्री शिवाजी महाराज जायची योजना आखतात. पण शिवाजी महाराजांचे सगळे सरदार, शिवाजी महाराजांची सगळी आपली माणसं शिवाजी महाराजांना सल्ला देतात की महाराज आज दिवस अमावस्येचा आहे, आपण हवं तर उद्या सकाळी किंवा मग हवं तर उद्या रात्री हल्ला करू शकतो, आज अमावस्या आहे तर आज नको. त्यावेळेला शिवाजी महाराज खूप सुंदर उत्तर आपल्या सगळ्या साथीदारांना देतात. शिवाजी महाराज आपल्या सगळ्या साथीदारांना म्हणतात की माझ्या राजमुद्रेचा अर्थच हा होतो की प्रतिपदेश चंद्रलेखी व वर्धिष्णू विश्ववंदिता.
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणार हे स्वराज्य आहे. आणि या कुठल्याही चंद्रकोरीची, कुठल्याही प्रतिपदेच्या चंद्रकोरीची सुरुवात ही जर कशापासून होत असेल तर ती अमावस्येपासून होते. त्यामुळे या सगळ्यातून शिवाजी महाराजांचा 350-400 वर्षापूर्वी असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला कुठेतरी लक्षात येतो. आणि मग ठरवल्याप्रमाणे त्याच रात्री शिवाजी महाराज आपल्या निवडक साथीदारांना घेऊन रोहिडा किल्ल्यावर कूच करतात. शिड्या लावल्या जातात. दोन्ही वाटेनी शिवाजी महाराजांची माणसं रोहिडा किल्ल्याचा ताबा घेतात. किल्ल्यावर प्रचंड धुमश्चक्री होते. दुर्दैवाने मी जसं म्हटलं, जे 60 ओलांडले असते तरी सुद्धा ज्यांचा ताठा कमी झालेला नसतो असे स्वयंघोषित राजे कृष्णाजी बांदल हे या युद्धामध्ये मारले जातात. आणि मग आपला किल्लेदार मेल्यानंतर जी कुठल्याही सैनिकांची भावना होती की गड आपल्या ताब्यात आला, ती शिवाजी महाराजांच्या सैनिकांची सुद्धा झाली. शिवाजी महाराजांचे सैनिक सुद्धा कुठेतरी आनंदोत्सव साजरा करायला लागले होते. पण तेवढ्यात पाठून एक आवाज येतो. साधारण 40 ते 45 वयाचा तो आवाज असतो आणि त्या आवाजात असं म्हटलेलं असतं की थांबा, अजून जरी माझा किल्लेदार खाली पडला तरी या किल्लेदाराचा दिवाण हा बाजीप्रभू इथे उभा आहे आणि जोपर्यंत माझ्या हातात या 2 समशेरी आहेत तोपर्यंत मी तुम्हाला किल्ला घेऊन देणार नाही. शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा गराडा बाजीप्रभू देशपांडे यांना पडतो. बाजीप्रभू देशपांडेंना शिवाजी महाराजांचं सैन्य घेरून घेतं. तेवढ्यात पाठून अजून एक आवाज येतो, थांबा, तुम्ही या व्यक्तीला सामोरं जाऊ नका, या व्यक्तीला सामोरं मी जाईल. अर्थात तो आवाज असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. 27-28 वर्षाचं तरुण वय, कपाळावर असणारी चंद्रकोर, डोक्यावर असणारा जिरेठो, बाणेदार नाक, प्रचंड तेजस्वी चेहरा आणि त्याच चेहऱ्यावर असणारं एक निर्भीड स्मितहास्य, हे सगळं रूप बाजीप्रभू देशपांडे डोळ्यात साठवून अगदी भान हरपून बघत असतात. पण एक प्रसंग असा येतो की बाजीप्रभू देशपांडे भानावर येतात आणि शिवाजी महाराजांना खडसावून म्हणतात की राजे, हा अजून बाजीप्रभू देशपांडे या बांदलांचा दिवाण इथे उभा आहे आणि जोपर्यंत या बाजीप्रभू देशपांडेच्या हातात या 2 तलवारी आहेत तोपर्यंत किल्ला तुम्हाला घेऊन देणार नाही. हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराज 2 पावलं पुढे जातात. बाजीप्रभू बघतात की शिवाजी महाराज आपल्या 2 पावलं पुढे आलेले आहेत. बाजीप्रभू त्याच स्वरात, त्याच खडसावलेल्या स्वरात पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना म्हणतात, राजे, तुम्ही हे विसरलेला दिसताय की माझ्या हातात अजूनही 2 समशेरी आहेत. या 2 समशेरीचा मी त्याग केलेला नाही. हे ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातातली तलवार म्यान करतात. बाजीप्रभू देशपांडेंना खरं तर कळत नसतं की हे चाललंय काय. माझ्या हातात 2 समशेरी असताना 27-28 वर्षाचा पोरगा अजून माझ्या पुढे पुढे येतोय आणि आता तर यांनी स्वतःची समशेर, स्वतःची तलवार सुद्धा कुठेतरी म्यान केली. यानंतर शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे यांना म्हणतात की बाजी, तुम्ही आम्हाला आज पाहताय, पण तुमच्याबद्दल आम्ही खूप दिवसांपासून ऐकून आहोत. आणि बाजी, भविष्यात आमच्याकडनं काही चूक झाली, आमच्याकडनं काही आगळीक घडली तर तुमच्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत. बाजी, तुम्ही आम्हाला हव्यात. आणि बाजी, आमच्या तलवारीचं नाव भवानी, ती फक्त अन्यायाविरुद्ध पुकारली जाते, तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या विरुद्ध नाही. नकळत बाजींच्या डोळ्यातून कधी अश्रुधारा व्हायला लागतात आणि बाजी शिवाजी महाराजांच्या मिठीमध्ये कधी विसावतात हे शिवाजी महाराजांना सुद्धा कळत नाही आणि बाजीप्रभू देशपांडेंना सुद्धा कळत नाही. थोडक्यात महाराजांचा कुठेतरी इथे असलेला एक राजकीय दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. कारण आपण हे वाक्य कायम वाचत आलो की युद्ध नेहमी शस्त्रापेक्षा डोक्याने खेळलं जातं. अर्थात बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे यांना स्वराज्यात आणण्यामागे, आपल्या बाजूने घेण्यामागे महाराजांचे ते आपुलकीचे शब्द होते. ते केवळ वरवरचे गोडगोड शब्द नव्हते. कारण बाजीप्रभू देशपांडेंसारखा मुरब्बी पराक्रमी योद्धा शिवाजी महाराजांच्या नुकत्याच स्थापन केलेल्या स्वराज्यात जाण्यामागे हे आपुलकीचे शब्द कारणीभूत होते. बाजीप्रभू देशपांडेंनी सुद्धा ओळखलं की शिवाजी महाराजांच्या तोंडातून निघालेले शब्द वरवरचे नाहीयेत, केवळ गोडगोड वरवरचं बोलणं नाहीये. म्हणजे त्या काळी सुद्धा गोडगोड बोलणारे हे खूप होते. आत्ताही आपल्या आजूबाजूला केवळ गोडगोड बोलून आपली स्तुती करणारे खूप असतात. थोडक्यात हा काही माझा आत्ता व्याख्यानाचा मुद्दा नाही, हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल. पण सांगायचा मुद्दा हा की आपुलकीने शिवाजी महाराजांनी माणसं कशी मिळवली. थोडक्यात बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे स्वराज्यामध्ये येण्यामागची ही पार्श्वभूमी होती जी मला सांगणं इथे गरजेचं वाटलं. आणि अशा प्रकारे हे 2 देशपांडे बंधू स्वराज्यामध्ये आले.
आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, शिवाजी महाराजांवर जर आलेलं सगळ्यात मोठं कोणतं संकट असेल तर ते अफजल खान वधाचं होतं. अफजल खान वधाची एक गोष्ट पावनखिंडीच्या या सगळ्या प्रवासामध्ये मला सांगणं खूप गरजेचं वाटतं. अफजल खानाचं पारिपत्य झाल्यानंतर, अफजल खानाचा वध झाल्यानंतर सगळी अफजल खानाची फौज ही पळत सुटली आणि या पळणाऱ्या फौजेमध्ये अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा सुद्धा होता. आपल्या बापाला कसं मारलंय, हे सगळं कोणी कोणी मारलंय हे फाजल खाननी लांबून का होईना पाहिलेलं असतं. आणि हा फाजल खान या सगळ्या गोष्टीनंतर आपला जीव मुठीत धरून विजापूरकडे पळत सुटतो. पसरणीच्या घाटापर्यंत बाजीप्रभू देशपांडे आपल्या घोड्याने फाजल खानचा पाठलाग सुद्धा करतात, पण फाजल खान हा काही बाजीप्रभू देशपांड्यांच्या हाती लागत नाही आणि हा फाजल खान यशस्वीरित्या विजापूरपर्यंत जाऊन पोचतो. ही गोष्ट सांगण्यामागे कारण हे एकच होतं, कारण ही गोष्ट पावनखिंडीच्या प्रवासामध्ये खूप महत्वपूर्ण ठरते. फाजल खाननी या सगळ्या लोकांना बघितलंय. अफजल खान वधाच्या नंतर शिवाजी महाराजांनी पुढच्या 18 दिवसांमध्ये 18 किल्ले जिंकलेले असतात आणि या 18 किल्ल्यांमध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश असतो. हा पन्हाळगड बाजीप्रभू देशपांडे यांनी जिंकलेला असतो आणि हा पन्हाळगड त्यावेळेची आदिलशहाची उपराजधानी असते. विजापूर ही आदिलशहाची राजधानी होती, पण पन्हाळगड ही आदिलशहाची उपराजधानी होती. आता मग शिवाजींनी आपल्या उपराजधानीलाच हात टाकल्यानंतर आदिलशाहीमध्ये सुद्धा कुठेतरी एक भीती आणि शिवाजी नावाची भीती, शिवाजी नावाचा वचक तयार झालेला होता. अफजल खान वधानंतर मात्र आदिलशहाच्या दरबारामध्ये शिवाजीचं पारिपत्य करू शकेल असा एकही धाडसी सरदार आता उरलेला नव्हता. पण जो हा सिद्दी जोहर असतो, आता सगळं चक्र हे जे फिरणार आहे ते सिद्दी जोहर भोवती फिरणार आहे. हा सिद्दी जोहर प्रचंड पराक्रमी सरदार आदिलशहाकडे असतो. एक गोष्ट अशी सिद्दी जोहरच्या बाबतीतली की ज्या वेळेला आदिलशहाचे सगळे सरदार शिवाजीकडून मार खाऊन परतत असतात त्यावेळेला हा सिद्दी जोहर बडी बेगमच्या नात्यामध्ये सिद्दी जोहर असतो, ज्याला कर्नूलचा सिंह असं सुद्धा म्हटलं जायचं. हा सिद्दी जोहर आदिलशहाला कायम पत्रव्यवहार करत असतो की शिवाजीच्या विरुद्ध मला माझा पराक्रम दाखवण्याची तू एक संधी दे. बरं, तुला शिवाजीच्या विरुद्ध मला वापरायची इच्छा नसेल तर असा कुठला तरी राजा असेल ना की ज्याला आदिलशहाकडून आदिलशहाला त्याचा धोका आहे, त्या एखाद्या राजाच्या विरुद्ध तरी मला माझी शमशेर उचलण्याची संधी दे. पण आदिलशाह त्याला काही संधी देत नसतो आणि बडी बेगम या सगळ्या पत्रव्यवहाराचा आणि अफजल खान झालेल्या वधाचा कुठेतरी एक भविष्यातलं नियोजन म्हणून या सगळीकडे बघते आणि सिद्दी जोहरला, जो तिच्या नात्यातला असतो, त्या सिद्दी जोहरला एक पत्र पाठवते आणि उद्याच विजापूरच्या दरबारामध्ये हजर राहायला सांगते. थोडक्यात बडी बेगमनी हा विचार केलेला असतो की शिवाजीचं पारिपत्य होईल आणि आपला एक सरदार जो खूप दिवसांपासून इच्छा व्यक्त करतोय त्याचा सुद्धा वापर होईल. थोडक्यात काय, साप पण मरेल आणि काठी सुद्धा तुटणार नाही, हा विचार बडी बेगमनी केलेला असतो. आदिलशहाचा जो मुलगा असतो 15-16 वर्षाचा, त्यावेळेला तो आदिलशाहीच्या गादीवर बसलेला असतो. त्यामुळे अर्थात 15-16 वयाच्या वर्षामध्ये काही निर्णय घेण्याची क्षमता ही आपल्याकडे नसते. त्यामुळे हे जे सगळे महत्वाचे निर्णय असतात हे बडी बेगम घेत असते. त्याप्रमाणे ती सिद्दी जोहरला दुसऱ्याच दिवशी आपल्या दरबारामध्ये बोलवते. सिद्दी जोहर हजर होतो आणि ती सिद्दी जोहरला 60,000ची फौज घेऊन शिवाजीकडे पाठवते. आता जो हा 60,000चा आकडा आहे तो बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आहे. काहींनी 50,000, 55,000 अशी मागणी केलेली असं लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे या सगळ्यांची सरासरी बघून 60,000 एक जवळचा जाणारा आकडा वाटतो. तर त्या सिद्दी जोहरला ती 60,000ची फौज घेऊन शिवाजीकडे पाठवते. या सगळ्या लोकांमध्ये खूप नामवंत सरदार आदिलशहाचे सिद्दी जोहर सोबत असतात. रुस्तमे जमा, भाई खान, बाजी घोरपडे आणि स्वतः फाजल खान सुद्धा. आता तुम्हाला लक्षात येईल की मी फाजल खानचा उल्लेख मगाशी का केला. हा फाजल खान सुद्धा या सिद्दी जोहरच्या सोबत आहे. बडी बेगम 60,000ची फौज घेऊन सिद्दी जोहरला शिवाजीकडे पाठवत नाही, इथेच करून ती थांबत नाही, तर ती अजून एक गोष्ट करते. ती काय करते, मुघल बादशाह औरंगजेबला एक पत्र लिहिते. त्या पत्रामध्ये ती असं म्हणते की हा शिवाजी आम्हाला आता खूप मोठी अडचण ठरतोय, भविष्यामध्ये हा शिवाजी तुला सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळे तू एक काम कर, तू तुझ्या नामवंत एखाद्या सरदाराला शिवाजीवर तू सुद्धा चालून पाठव. मी सिद्दी जोहरला 60,000ची फौज घेऊन चालून पाठवलंय,
तू सुद्धा तुझ्या एखाद्या सरदाराला चालून पाठव. बडी बेगमचं हे पत्र वाचल्यानंतर औरंगजेब बादशाह थोडासा विचार करतो आणि तो आपल्या मामाला म्हणजे शाहिस्ता खानाला 1.5 लाखाची फौज घेऊन शिवाजीवर चालून पाठवतो. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेलं हे संकट आता एकेरी राहिलेलं नाही, हे संकट दुहेरी आहे. त्यामुळे आता शिवाजी महाराजांच्या पुढे खूप मोठा प्रश्न आहे की या सगळ्या लोकांचा मी एकाच वेळेला पराभव कसा करायचा. हा सगळा विचार केल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगडाची निवड करतात. पन्हाळगडावर त्र्यंबक भास्कर हे त्यावेळेचे पन्हाळगडाचे किल्लेदार असतात. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे आणि सगळी बांधल सेना बाजीप्रभूंची पन्हाळगडावर त्यावेळेला उपस्थित असते. हा सगळा विचार शिवाजी महाराज करतात आणि पन्हाळगडाची निवड करतात. पन्हाळगडाची निवड केल्यानंतर अनेक सरदारांना एक प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांच्या सगळ्या माणसांना एक प्रश्न पडतो की महाराजांनी पन्हाळगडाचीच निवड का केली. आपल्या या प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी ते शिवाजी महाराजांकडे जातात आणि विचारतात की महाराज, आपल्या स्वराज्यामध्ये रायगड सारखा भव्य दिव्य किल्ला आहे, आपण अफजल खानाचं पारिपत्य ज्या किल्ल्यावर केलं तो प्रतापगडासारखा किल्ला आपल्याकडे असताना तुम्ही पन्हाळगडाची निवडच का केली. आता याच्यानंतर शिवाजी महाराजांचे 3 दृष्टिकोन आहेत पन्हाळगड निवडण्यामागचे. हे 3 प्रमुख दृष्टिकोन आपण कुठेतरी लक्षात घेतले पाहिजेत असं मला वाटतं. पहिला तर दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा भावनिक दृष्टिकोन होता. जर शिवाजी महाराजांनी रायगड किंवा प्रतापगड या किल्ल्यांची निवड केली असती तर हे दोन्ही किल्ले स्वराज्याचे केंद्रबिंदू होते आणि या स्वराज्याच्या केंद्रबिंदूमध्ये सिद्धी-जोहर आजपर्यंत येऊ शकला असता. त्यामुळे पन्हाळगड हा स्वराज्याच्या सीमेवरचा किल्ला होता. सिद्धी-जोहरला स्वराज्याच्या सीमेवरच थोपवता येऊ शकलं असतं. पण जर हे आतले 2 किल्ले निवडले असते किंवा आतला कोणताही किल्ला निवडला असता तर तेवढा मुलूक चाळून सिद्धी-जोहर त्या किल्ल्यांपर्यंत पोहोचणार होता आणि वाटेत जी रयत होती त्या रयतेचं नुकसान होणार होतं. रयतेच्या कित्येक लोकांची अब्रूचं नुकसान होणार होतं आणि भविष्यामध्ये हीच रयत शिवाजी महाराजांना बोल लावू शकत असती की हा राजा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आतल्या किल्ल्यांमध्ये गेला. जर ह्याच्याकडे एखादा सीमेवरचा मजबूत किल्ला असताना सुद्धा. आणि रयतेच्या मनात असलेलं शिवाजी महाराजांचं हे प्रेम शिवाजी महाराजांना कुठेही कमी होऊन द्यायचं नव्हतं. हा होता एक भावनिक दृष्टिकोन. आणि शिवाजी महाराजांचा अजून दुसरा दृष्टिकोन होता तो भौगोलिक दृष्टिकोन. पन्हाळगड हा तसा मजबूत किल्ला होता आणि सुमारे 3 ते 4 हजार माणसांची काही महिने किल्ल्यावर अन्नधान्याची सोय होऊ शकेल, पाण्याची सोय होऊ शकेल असा मुबलक अन्नधान्याचा, दारुगोळ्याचा आणि पाण्याचा साठा सुद्धा पन्हाळगडावर होता. आणि तिसरा महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे राजकीय दृष्टिकोन. कारण काय होतं की दुसऱ्या बाजूने शाहिस्ता खानाची 1.5 लाखाची फौज येते आणि एकीकडून 60,000ची सिद्धी-जोहरची फौज. जर आतला कुठला किल्ला निवडला असता तर आज स्वराज्यामध्ये या दोन्ही फौजा एकत्र झाल्या असत्या. मला वाटतं की युद्धनीतीबद्दल आपण कायमच हिटलरचं एक उदाहरण देत राहिलो. ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि जर्मनीचा पराभव करण्यासाठी दोन्ही बाजूला इंग्लंड आणि फ्रान्स हे 2 देश होते, त्यावेळेला हिटलरने इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही देशांचं सैन्य होतं, या दोन्ही सैन्यांच्या मधोमध जर्मनीचं सैन्य आपलं सैन्य घुसवलं आणि आधी इंग्लंडचा पराभव केला आणि मग नंतर फ्रान्सचा पराभव केला. कारण ज्या वेळेला 2 सैन्य मिळतं कोणाचा तरी तिसऱ्याचा पराभव करण्यासाठी त्यावेळेला ते 1 + 1 = 2 नसतं, तर ते 1 + 1 = 3 असतं. आणि जे वाढलेलं तिसरं सामर्थ्य जर कशाचं असेल तर हे तिसरं वाढलेलं सामर्थ्य हे त्यांच्या आत्मविश्वासाचं होतं. हे उदाहरण युद्धनीतीबाबत आपण हिटलरचं कायमच देत राहिलो, पण मला वाटतं की 350-400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ही युद्धनीती आधीच आपल्याला सांगितलेली आहे. तर हे 3 प्रमुख दृष्टिकोन होते की आतले किल्ले न निवडण्यामागचं आणि पन्हाळा किल्ला निवडण्यामागचं. सिद्धी-जोहर आपली 60,000ची फौज घेऊन पन्हाळगडाच्या पायथ्यापाशी आलेला होता. एखाद्या अजगराने करकचून वेढा द्यावा तसा सिद्धी-जोहर पन्हाळगडाला वेढा देत होता. शुभ्र आकाशामध्ये वळवाचा काळा ढग यावा तसा सिद्धी-जोहर 60,000ची फौज घेऊन पन्हाळगडाच्या खाली उभा होता. किल्ल्यावरून पन्हाळगडावरून शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि त्र्यंबक भास्कर, जसं की मी मगाशी उल्लेख केला पन्हाळगडाचे त्यावेळेचे किल्लेदार,
हे सगळे दृश्य बघत होते की सिद्धी जोहर गडाला वेढा कसा देतोय, आपल्या छावण्या कशा लावतोय. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर शिवाजी महाराजांचा एक समज झाला की हा वेढा काही फार काळ टिकणार नाही. पण तरी सुद्धा शिवाजी महाराज काही गाफील नव्हते. शिवाजी महाराजांचा अशा या 60,000च्या फौजेमध्ये सुद्धा दोन गोष्टींवर प्रचंड विश्वास होता. एक तर म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीच्या सीमेवर प्रचंड धुमाकूळ घालणारे, जवळपास आदिलशाही गिळंकृत करायला तयार असणारे नेताजी पालकरांच्या समशेरीवर. आणि दुसरा जर शिवाजी महाराजांचा कशावर विश्वास असेल तर तो सह्याद्रीच्या खोऱ्यामधल्या पावसावर होता. कारण त्यावेळेचं पावसाचं वर्णन हे आपल्याकडचे कवी आणि लेखक असं करत होते की एखादा जर पक्षी असेल ना, तर जर तो सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये उडत असेल किंवा या सगळ्या बाजूनी उडत असेल, एखादी घार असेल, तर या पक्षाच्या घारीच्या पंखाच्या खाली सुद्धा आतल्या बाजूनी सुद्धा शेवाळं तयार होतं. असा भयानक पाऊस आपल्याकडे असतो. त्यामुळे शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर आणि सह्याद्रीचा पाऊस या दोन गोष्टींवर शिवाजी महाराजांचा प्रचंड विश्वास असतो. जसं की मी आत्ता म्हटलं, या पहिल्या गोष्टीमध्ये नेताजी पालकर सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा या दोन महाराजांच्या सरदारासह हा वेढा फोडायचा प्रयत्न करतात, वेड्यावर प्रचंड आक्रमण करतात. पण सिद्धी जोहर वेड्यातला एकही शिपाई हलून देत नाही. जे उरलेले शिपाई असतात ते नेताजी पालकरांवर तो चालून पाठवतो. नेताजी पालकर या युद्धामध्ये प्रचंड अपयशी होतात, त्यांना काही यश मिळत नाही. हे सगळं दृश्य शिवाजी महाराज पन्हाळगडावरून बघतायत. म्हणजे शिवाजी महाराजांची योजना थोडक्यात अशी होती की नेताजी पालकर बाहेरून वेड्यावर हल्ला करणार आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मी वेड्यातून निसटणार आणि विशाळगडाकडे जाणार. ही महाराजांची मुख्य भूमिका होती. पण महाराज पन्हाळगडावरून बघतायत की नेताजी पालकर गनिमी काव्यामध्ये किंवा युद्धनीतीमध्ये कुठेतरी कमी पडले. आता मी श्रावण व्याख्यानमालेची सगळी व्याख्यानं जवळपास पहिल्यापासून सगळी ऐकतोय. त्यामध्ये मला एका व्याख्यानाचा इथे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो, श्रीपाद जोशी सरांचा. ते आपल्या व्याख्यानामध्ये एक सुंदर वाक्य म्हटले होते की आपल्या माणसांचा अपमान हा चार चौघात कधी करायचा नसतो, पण आपल्या माणसाचं हे चार चौघात मुद्दाम करायचं असतं. तेच शिवाजी महाराजांनी जाणलं होतं. नेताजी पालकर हे कुठेतरी गनिमी काव्यामध्ये युद्धनीतीमध्ये कमी पडतायत हे महाराज बघत होते. पण त्यावेळेला आपल्यासोबत बाजीप्रभू देशपांडे असताना, गडाचे किल्लेदार असताना सुद्धा नेताजी पालकरांनी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना बोल लावले नाहीत. कारण काय होतं, जर या लोकांना बोल लावले असते तर ही सगळी आपली कमवलेली माणसं कुठेतरी दूर होण्यास कारणीभूत ठरली असती. कारण तुम्ही कुठलंही उदाहरण बघा, म्हणजे अगदी रामायण घ्या, महाभारत घ्या, या सगळ्या युद्धांमागे जर कुठली गोष्ट कारणीभूत असेल तर ती म्हणजे अपमान. आणि या सगळ्या गोष्टीमधनं आपल्याच माणसांचा अपमान होऊ शकतो. हे शिवाजी महाराजांनी जाणलं होतं, हे शिवाजी महाराजांनी हेरलं होतं. त्यामुळे नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी बोल लावले नाहीत. उलट पन्हाळगडाच्या वेड्यामधून निसटल्यानंतर नेताजी पालकरांचं शिवाजी महाराजांनी कौतुकच केलं. आता शिवाजी महाराजांच्या पुढ्यात प्रश्न आहे की या वेड्यातून सुटायचं कसं. अर्थात सिद्धी जोहरनी आपल्यासोबत येताना वेड्यामध्ये तोफा आणलेल्या असतात. या तोफांचा मारा आता पन्हाळगडावर सुरू असतो, पण तोफा कमी असल्यामुळे, कमी ताकदीच्या असल्यामुळे या तोफांचा मारा पन्हाळगडापर्यंत पोहोचत नसतो. कारण पन्हाळगडाची उंची खूप विलक्षण आहे. त्यामुळे हा सगळा तोफांचा मारा पन्हाळगडाच्या पायथ्यापर्यंत जेमतेम जात असतो. पण सिद्धी जोहर एक कल्पना लढवतो. सिद्धी जोहरला बातमी लागते की आपल्याजवळ राजापूर आहे आणि तिकडे राजापूरचे इंग्रज आहेत. या राजापूरच्या इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा आहेत. या लांब पल्ल्याच्या तोफा आपण मागूयात आणि पन्हाळगडावर आक्रमण करूयात. सिद्धी जोहर राजापूरच्या इंग्रजांना पत्र लिहितो आणि या लांब पल्ल्याच्या तोफा मागवतो. दुसऱ्याच दिवशी त्यांचा इंग्रजांचा प्रमुख हेनरी रेविंग्टन हा लांब पल्ल्याच्या तोफा सिद्धी जोहरला पुरवतो. आता याच्या अजून एक आधीची गोष्ट अशी की शिवाजी महाराज आणि हेनरी रेविंग्टन मध्ये करार झालेला असतो. हेनरी रेविंग्टनच्या माणसांना पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकण्याआधी शिवाजी महाराजांच्या माणसांनी पकडलेलं असतं. पण शिवाजी महाराज त्याच्यावर काही अटी घालतात. जर स्वराज्यामध्ये तुला व्यापार करायचा असेल तर तुला आमच्या रयतेला आणि आमच्या माणसांना कधी त्रास द्यायचा नाही, ही मुख्य अट असते. पण या कराराच्या कागदावरची शाही सुकते न सुकते तोच हा हेनरी रेविंग्टन दगा करतो आणि या सिद्धी जोहरला लांब पल्ल्याच्या तोफा पुरवतो. महाराज हे सगळं दृश्य पन्हाळगडावरून बघतायत.
आता मात्र या लांब पल्ल्यांच्या तोफांचा पन्हाळगडावर प्रचंड मारा होतोय. आता मात्र या सगळ्या मातब्बरांच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराज असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, फुलाजी प्रभू देशपांडे असतील, त्र्यंबक भास्कर असतील, या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचा सूर आता कुठेतरी उमटायला लागलेला आहे. या सगळ्या मातब्बर मंडळींना एका रात्री शिवाजी महाराज आपल्या सदरेवर बोलवतात आणि काय करायचं, या वेड्यातून बाहेर कसं जायचं यावर चर्चा करतात. कारण ज्या दोन गोष्टींवर विश्वास असतो, नेताजी पालकर आणि दुसरा म्हणजे सह्याद्रीचा पाऊस, या दोन्ही गोष्टी अपयशी झालेल्या असतात. कारण पावसावर महाराजांचा विश्वास असताना सुद्धा सिद्धी जोहर आजूबाजूच्या लोकांना गोळा करून गवताच्या झाप्या, नारळाच्या झावळ्यांनी आपल्या छावण्या आणि आपले तंबू झाकतो, जेणेकरून पावसाचा एकही थेंब या छावणीमध्ये आणि तंबूमध्ये येणार नाही. त्यामुळे आता दोन्ही गोष्टींवर शिवाजी महाराजांचा विश्वास नसतो. आता उलट पावसाळा संपला तो आपल्याकडे उन्हाळा सुरू होईल याची शिवाजी महाराजांना कल्पना असते. आणि एकदा का उन्हाळा सुरू झाला की सिद्धी या पन्हाळगडाभोवती आपला वेढा आणखीन मजबूत करेल आणि मग तेव्हा मात्र उन्हाळ्यातून सुटणं हे केवळ आपल्यासाठी अशक्य असेल. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर या सगळ्या मातब्बर मंडळींना शिवाजी महाराज सदरेवर बोलवतात. चर्चा केल्यानंतर एक मार्ग सुचतो की आडवाटेने पन्हाळगडाच्या जाऊन विशाळगड गाठायचा. पन्हाळगड ते विशाळगड हे अंतर 20 कोस होतं. म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर हे अंतर साधारण 63 ते 64 किलोमीटर इतकं होतं. आणि हे सगळं अंतर पायी कापायचं होतं, हे सगळं अंतर पायी जायचं होतं. कारण जर घोडे घेऊन गेलो असतो तर घोडे आवाज करतात, हे महाराजांना नको होतं आणि पायात चपला घालून सुद्धा जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे अर्थात हे सगळं 63 किलोमीटरचं अंतर हे अनवाणी कापायचं होतं, तेही कुठलाही आवाज न करता. दिवस उजाडतो, गडावर 2 पालख्याच असतात. एक पालखी अर्थात असते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि दुसरी पालखी असते महाराजांसारखाच हुबेहूब दिसणाऱ्या शिवा काशीत, शिवा न्हावी या व्यक्तीसाठी. आदल्या दिवशी बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीतला गडावर आडवाटेने बोलून घेतात. शिवाजी महाराज असणाऱ्या संकटाची पूर्ण कल्पना शिवा काशीतला देतात आणि तुझीच निवड का केली हे सांगतात. आणि मग त्याला विचारतात की या मृत्यूच्या दाढेत तयार त्या मृत्यूच्या दाढेत जायला तू तयार आहेस का. त्यावेळेला शिवा काशीत उत्तर देतो की महाराज, आता तुम्ही माझी निवड केली आहे, आता ही संधी माझ्याशिवाय तुम्ही कोणाला दुसरी द्यायची नाही. शिवाजी महाराज मनोमन विचार करतात की काय मजबूत माणसं, काय मनोबलाची माणसं मी घडवली आहे. हे सगळं झाल्यानंतर 2 पालख्याच असतात. या दोन्ही पालख्या आडवाटेने विशाळगडाकडे निघून जाणार असतात 12 जुलै 1660 रोजी. पण याच्या आधी शिवाजी महाराज अजून एक युक्ती करतात. आदल्या दिवशी आपल्या वकिलाला सिद्धी जोहरकडे पाठवतात आणि त्या पत्रात असं म्हणतात की सिद्धी साहेब, आम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं की तुमचा वेढा किती मजबूत आहे. खरं तर आम्ही चूक केली, आम्ही 1 नाही 2 नाही तब्बल 4 महिने वाट पाहिली या वेड्यातून निसटायची. पण सिद्धी साहेब, आता आम्हाला आमची चूक लक्षात आलेली आहे, त्यामुळे उद्याच आम्ही तुम्हाला भेटायला येतोय आणि आत्तापर्यंत आम्ही कमावलेला सगळा मुलूक, आत्तापर्यंत कमावलेले आम्ही सगळे किल्ले हे तुमच्या पायी अर्पण करत आहोत. ही बातमी सिद्धी जोहरच्या छावणीमधून दुसऱ्या छावणीत जाते. प्रत्येक सैनिकाच्या तंबूमध्ये ही बातमी जाते आणि पूर्ण वेड्यावर पसरते. थोडक्यात या सगळ्या सैनिकांचा आता एक समज होतो की उद्या शिवाजी जर आपल्या हातात येणार असेल तर वेढा कशाला द्यायचा. अर्थात त्यांची जी त्यावेळेची जी मनस्थिती होती त्याप्रमाणे ते आनंदोत्सव साजरा करायला लागतात, नाच गाण्यामध्ये कुठेतरी मशगूल होतात. याच संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, जे गडावर 3000 मावळे असतात त्यांच्यापैकी 600 निवडक बांधल मावळे निवडून आडवाटेने पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जायच्या रस्त्याने पसार होतात. मधल्या रस्त्यात गेल्यानंतर या ज्या 2 पालख्या असतात, एक शिवा काशीत यांची आणि दुसरी पालखी असते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची. या दोन्ही पालख्या वेगळ्या होतात. महाराज शिवा काशीतला सांगतात की शिवा जीव राखून विशाळगडाकडे परत यायचंय, पण शिवा काशीतला असलेल्या संकटाची पूर्ण कल्पना असते. महाराजांना सुद्धा या संकटाची कल्पना असते. काही अंतर गेल्यानंतर सिद्धी जोहरच्या हेरांना बातमी लागते की शिवाजी हातातून निसटला. सिद्धी जोहर रागाने लाल बुंद होतो आणि आपल्या जावयाला म्हणजे सिद्धी मसऊदला बोलून घेतो आणि सिद्धी मसऊदला 3000चं सैन्य देतो आणि शिवाजीच्या पाठी पाठवतो.
काही अंतर गेल्यानंतर सिद्धी मसऊदला काही माणसं दिसतात आणि एक पालखी दिसते. त्या पालखीला तो घेऊन सिद्धी जोहरच्या छावणीत येतो. अर्थात ते खरे छत्रपती शिवाजी महाराज नसतात. तो शिवा काशीत शिवा नावी असतो. पण हा शिवा काशीत त्या सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये गेल्यानंतर असं भासवतो की मी खरा शिवाजी आहे. आणि शिवाजी महाराजांचा जो मुख्य हेतू असतो, या सगळ्या धावपळीमध्ये शिवाजी महाराजांना कुठेतरी वेळ हवा असतो. हा वेळ या चर्चेमधून शिवा काशीत आणि सिद्धी जोहरच्या चर्चेमधून शिवाजी महाराजांना मिळालेला असतो. शिवाजी महाराज घोडखिंडीकडे, म्हणजे त्यावेळेच्या गजापूरची खिंड असं सुद्धा त्या खिंडीला म्हटलं जायचं, तिथपर्यंत पोचलेले असतात. तेवढ्यात फाजल खान, ज्याचा मी व्याख्यानाच्या सुरुवातीला उल्लेख केला, तो सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये येतो आणि शिवा काशीतला विचारतो की तू कोण आहेस. सिद्धी जोहर फाजल खानला म्हणतो अरे हा शिवाजी आहे. पण फाजल खान म्हणतो ये शिवाजी नाही है. कारण फाजल खाननी आपल्या बापाच्या मृत्यूच्या वेळेला लांबून का होईना शिवाजीला बघितलेलं असतं. या सगळ्या लोकांनी शिवाजी चालतो कसा, शिवाजी बोलतो कसा, शिवाजी दिसतो कसा हे बघितलेलं नसतं. पण फाजल खान, अफजल खानाच्या मुलांनी शिवाजीला लांबून का होईना बघितलेलं असतं. आणि मग मात्र शिवा काशीतचं भिंग उघडं पडतं आणि तेवढ्यात फाजल खान आपल्या म्यानातून तलवार बाहेर काढून शिवा काशीतच्या पोटातून खुपसतो. शिवा काशीत उपडा पडतो आणि त्यावेळेला सुद्धा राजे असं म्हणून शिवाजी महाराजांना शेवटचा मुजरा करतो. हे सगळं दृश्य बघताना तलवार खुपसून झाल्यानंतर फाजल खान मोठ्या रागाने म्हणतो कुत्ता मर गया. आता हे शब्द थोडे आपल्याला ऐकायला जड वाटत असले तरी हे त्यांचेच शब्द होते. आणि जर आपल्याला हे शब्द आत्ता ऐकताना कुठेतरी जड वाटत असतील तर त्यावेळेला त्यांनी आपल्या रयतेवर, त्यांनी या शिवा काशीत सारख्या महाराजांच्या लोकांवर केलेले अत्याचार किती भयानक असतील याची आपण कल्पना न केलेलीच बरी. आणि त्यावेळेला हे शब्द ऐकल्यानंतर सिद्धी जोहर फाजल खानला थांबवतो आणि म्हणतो फाजल, ये कुत्ता नाही है, कुत्ते हम है. आपला जीव जाणार हे माहीत असून सुद्धा आपल्या राजासाठी जीव ओवाळून टाकणं याला स्वामीनिष्ठा बोलतात. आणि त्यांनी त्याचं काम केलंय. सिद्धी जोहर भानावर येतो आणि पुन्हा आपलं 3000चं सैन्य सिद्धी मसऊदकडून खऱ्या शिवाजीच्या पाठी पाठवतो. शिवाजी महाराजांना सुद्धा घोडखिंडीत पोचल्यावर पांढरपाण्याचा पुढचा प्रदेश घोडखिंडीमध्ये पोचल्यावर शिवाजी महाराजांच्या नजरबाजांना सुद्धा, शिवाजी महाराजांच्या हेरांना सुद्धा बातमी लागलेली असते की 3000चं गनिम आपल्या पाठी येत आहे. आता ही सगळी पार्श्वभूमी बाजीप्रभू लक्षात घेतात आणि शिवाजी महाराजांना सांगतात की महाराज, आपल्याकडे 600 बांधल मावळे, यापैकी 300 बांधल मावळे घेऊन तुम्ही विशाळगड गाठा आणि उरलेले 300 बांधल मावळे घेऊन हा बाजी आणि हा फुलाजी ही खिंड अशीच लढवत ठेवेल. फक्त महाराज, गडावर पोचल्यावर तुम्ही एक काम करा. गडावर पोचल्यावर तुम्ही तोफांचे 3 बार काढा, 3 आवाज काढा, म्हणजे आम्हाला कळेल आमचा राजा गडावर सुखरूप पोचला. महाराजांना ही कल्पना त्या काळी फारशी आवडलेली नसते, कारण आपल्या सगळ्या साथीदारांना मृत्यूच्या दाढेमध्ये टाकून आपण विशाळगडाकडे जायचं हे काही महाराजांना पटलेलं नसतं. महाराज त्यावेळेला बाजीप्रभूंना असा सल्ला देतात की आपण 600 जण या संकटाचा मुकाबला करूयात या खिंडीमध्येच. पण बाजीप्रभू या सगळ्या संकटाची कल्पना ओळखतात आणि महाराजांना सांगतात की महाराज, ही जी 600 बांधल मावळ्यांची फौज जी आपल्याकडे ना, ही माझी आहे. या फौजेला जर मी आदेश दिला तर तुम्हाला पालखीमध्ये बसून विशाळगडाकडे घेऊन जातील. पण राजे, हा आदेश मला तुम्ही द्यायला लावू नका. वडिलकीच्या नात्याने सांगतोय महाराज, जा तुम्ही विशाळगड गाठा. फक्त विशाळगडावर पोचल्यावर 3 तोफांचे बार काढा. आणि ही जी बाजींची वाक्य होती ती इतिहासामध्ये अजरामर झाली. तोफे आधी मरे न बाजी, जाऊन सांगा त्या मृत्यूला, आणि लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ही दोन्ही वाक्य बाजींची अजरामर झाली. बाजींच्या आज्ञेनुसार शिवाजी महाराज पालखीमध्ये बसून विशाळगडाकडे जातात. पण विशाळगडाकडे जाताना महाराजांना एक कल्पना नसते की विशाळगडावर जसवंतराव सुर्वे या सुर्वे बंधूंचा आधीच वेढा पडलेला असतो सिद्धी जोहरच्या आज्ञेनुसार. कारण सिद्धी जोहरने नेताजी पालकरांच्या आक्रमणानंतर एक विचार केलेला असतो की जर नेताजी पालकर बाहेरून आक्रमण करू शकतो तर विशाळगड हा सुद्धा शिवाजीचा आहे आणि या विशाळगडावरून सुद्धा आपल्यावर आक्रमण होऊ शकतं. म्हणून या विशाळगडावर या सुर्वे बंधूंना सिद्धी जोहर आधीच मोर्चे लावायला सांगतो, आधीच वेढे लावायला सांगतो.
महाराजांना ही कल्पना नसते. म्हणजे 9 नंतर किमान 3 तासामध्ये जे युद्ध संपायला पाहिजे ते युद्ध लांबलं जातं. सिद्दी मसऊदचं सैन्य हळूहळू या घोडखिंडीपाशी येत असतं. बाजीप्रभू आता एक गोष्ट आखतात. आपण जर खिंडीची भौगोलिक रचना समजून घेतली तर दोन्ही बाजूला 60-60 फुटाचे 2 उंच कडे होते आणि या खिंडीच्या भागातून साधारण जास्तीत जास्त 4 ते 5 माणसं एका वेळेला पलीकडे जाऊ शकतील अशी या खिंडीची रचना होती. म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळेला एक वाक्य सारखं सारखं म्हणायचे की बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल या दोन्ही गोष्टी आहेत. पण मला वाटतं की आपण जोपर्यंत आपला भूगोल समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला आपला इतिहास सुद्धा समजत नाही. तर या खिंडीची रचना सांगण्यामागचं कारण हेच होतं. अर्थात जे समोरून सैन्य येतंय हे 3000चं होतं आणि बाजींकडे 300 बांदल मावळे होते. म्हणजे बाजींचा एक मावळा जवळजवळ 10 गनिमांना अंगावर घेणार होता आणि जर दुर्दैवाने हा मावळा दगावला असता तर आपल्या दुसऱ्या मावळ्यावर 20 जणांचा भार येणार होता आणि जे प्रॅक्टिकली कधीच शक्य नव्हतं. मग अर्थातच या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आपण गनिमी काव्याकडे वळतो. बाजीप्रभू देशपांडे काय करतात तर 200 जणांची एक फळी तयार करतात आणि या 200 जणांच्या फळीच्या पुढे एक 100 जणांची फळी तयार करतात आणि 5-5च्या तुकड्यांमध्ये या सगळ्या फळीची विभागणी करतात आणि या सगळ्या फळ्यांच्या पुढे या सगळ्या तुकड्यांच्या पुढे स्वतः हातामध्ये 6.5 किलोचे 2 दानपट्टे घेऊन उभे राहतात. सिद्दी मसऊदचं सैन्य हळूहळू पुढे सरकत असतं. सुदर्शन चक्रासारखे बाजीप्रभूंचे हातातले हे 2 6.5 किलोचे दानपट्टे गरगर स्वतःभोवती फिरत असतात. या पट्ट्यामध्ये या चक्रामध्ये जो सिद्दी मसऊदचा गनिम येईल तो गनिम कापला जात होता. सिद्दी मसऊदला कळत नव्हतं की बाजीप्रभूला मारून खिंड ओलांडून मी पुढे जाऊ कसा. मग आता सिद्दी जोवरचं सैन्य काय करतं तर आपल्या हातात ज्या समशेरी असतील ज्या तलवारी असतील जे भाले असतील ते बाजीप्रभू देशपांडेंच्या अंगावर फेकायला सुरुवात करतं. बाजीप्रभू देशपांडेंच्या अंगावर प्रचंड जखमा होतात आणि एक वेळ अशी येते की बाजीप्रभू देशपांडे मूर्छित पडतात. मग सगळे बांदल मावळे बाजीप्रभूंना एखाद्या फुलासारखं खिंडीच्या पाठीने येतात. एक मावळा आपल्या पावसात भिजलेल्या शेल्यावरचं पाणी बाजींच्या तोंडावर धरतो. बाजी पुन्हा शुद्धीवर येतात आणि शुद्धीवर आल्यानंतर ते पहिला प्रश्न आपल्या बांदल सेनेला पहिला विचारतात की तोफांचे आवाज झाले का, माझा राजा गडावर पोचला का. मोठ्या नाईलाजाने मन जड करून ते बांदल मावळे नाही असं उत्तर देतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या ओळी आत्ता इथे मला आठवतात की तोफे आधी मरे न बाजी जाऊन सांगा त्या मृत्यूला. बाजी हे कळल्यानंतर हातात पुन्हा 6.5 किलोचे दानपट्टे घेतात आणि पुन्हा लढायला जातात. पण तेवढ्यात बघतात तर काय, आपले थोरले बंधू फुलाजी प्रभू देशपांडे हे धारातीर्थ पडलेले असतात. त्यावेळेला सुद्धा बाजीप्रभू देशपांडे आपल्या थोरल्या भावाकडे बघून म्हणतात, दादा तू थोरला, तुझा मान आधी, तू गेलास, आता पाठनं मी येतोय. हे बोलून बाजीप्रभू देशपांडे हातात हे 6.5 किलोचे दानपट्टे घेऊन युद्धाला पुन्हा सरसावतात. आता सिद्दी मसऊदच्या सैन्याला कळत नसतं, हातातल्या तलवारी पण फेकून झाल्या. आता या बाजीप्रभूला आपण ओलांडून पुढे जायचं कसं. सिद्दी मसऊद हे सगळं बघतोय. सिद्दी मसऊद अशा वेळेला एक युक्ती लढवतो, तो आपल्या बंदूकधाऱ्याला बोलवतो. आता प्रश्न असा पडू शकतो की त्यावेळेला बंदुका होत्या का. जर त्यावेळेला इंग्रज होते, जर त्यावेळेला तोफा होत्या, तर त्यावेळेला अर्थात बंदुका सुद्धा होत्या. अर्थात AK-47 किंवा ऑटोमॅटिक रायफल्स नव्हत्या, पण त्यावेळेला बंदुका होत्या. सिद्दी मसऊद आपल्या बंदूकधाराला बोलवतो आणि बंदूकधाराला सांगतो, वो जो बाजी प्रभू है ना उसको पहिले खत्म कर, वो बाजी प्रभू खत्म तो लढाई खत्म. बंदूकधारी सिद्दी मसऊदचा आदेश घेऊन उंच कड्यावर बाजीप्रभूंवर निशाणा धरण्यासाठी जातो आणि थोड्या वेळाने हा बंदूकधारी सिद्दी मसऊदकडे पुन्हा येतो आणि म्हणतो, मैं बाजी प्रभू को जरूर मारूंगा, पर मुझे पहले ये तो बताओ कि उनमें से बाजी प्रभू है कौन. इथे सगळेच एखाद्या मोठ्या योद्ध्यासारखे लढतायत, इथे सगळेच एखाद्या बाजीप्रभू सारखे लढतायत. मला पहिल्यांदा तू हे सांग की याच्यातला बाजीप्रभू कोण आहे. आणि याच्यानंतर सिद्दी मसऊद जे बाजीप्रभूंचं वर्णन करतो ना, ते वर्णन आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. सिद्दी मसऊद आपल्या बंदूकधाऱ्याला म्हणतो, उनमें से जो सबसे लाल हुआ है ना वो बाजी प्रभू है.
ज्याच्या डोक्यापासून पायापर्यंत असंख्य जखमा झालेल्या आहेत, जो डोक्यापासून पायापर्यंत प्रचंड लाल झालेला आहे, तो बाजीप्रभू आहे, तो सैतान आहे, त्याला पहिलं मार, ही आज्ञा घेऊन तो बंदूकधारी पुन्हा कड्यावर जातो, बाजीप्रभूंवर निशाणा धरतो. दुर्दैवानी त्या बंदुकीची गोळी बाजींच्या छातीत लागते. बाजी धारातीर्थ पडतात. ते बांदल मावळे पुन्हा बाजींना घेऊन खिंडीच्या पाठी जातात आणि त्या अवस्थेत सुद्धा बाजी पुन्हा एकदा विचारतात की माझा राजा गडावर पोचला का. आणि तेवढ्यात महाराज विशाळगडावर पोचलेले असतात. जसं की मी व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलं, यशवंत जगदाळे ज्या व्यक्तीचं पावनखिंडीच्या प्रवासामध्ये खूप योगदान आहे, त्या व्यक्तीला बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी त्या 300 बांदल मावळ्यांमध्ये पाठवलेलं असतं. जी लढाई 3 तासामध्ये संपणं अपेक्षित असतं, ती लढाई 6 तासापेक्षा 7 तासापेक्षा सुद्धा जास्त चालते. आणि इतका सगळा विचार आपण आता केला पाहिजे की पन्हाळगडापासून ते घोडखिंडीपर्यंत हे अंतर खूप होतं आणि हे अंतर सगळं या सगळ्या वीरांनी पायी कापलं होतं. आणि इतकं अंतर पायी कापून सुद्धा, इतक्या सगळ्या प्रवासाच्या नंतर सुद्धा इतक्या तलवारी घेऊन 7 ते 8 तास लढणं, याला काय म्हणायचं. विशाळगडावर पोचल्यानंतर 3 तोफांचे बार होतात. बाजींना कळतं आपला राजा गडावर सुखरूप पोचला. आता बाजी जणू काही आपल्या बाजूला बसलेल्या यमाला सांगतायत, आता तुला नेण्याची मला परवानगी आहे. ज्यासाठी माझा जन्म होता, ज्यासाठी खिंडीत या 2 शमशिरी घेऊन मी उभा होतो, तो जन्म आज माझा सार्थकी लागला. माझा राजा माझा गडावर पोचला. विशाळगडावर पोचल्यानंतर शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे आणि या सगळ्या बांदलवीरांना आणायला ज्या वेळेला पालखी पाठवतात, त्यावेळेला या कोणाचं शरीर एका अवस्थेमध्ये सापडत नाही. कारण जे 3000चं सिद्धी मसोदचं सैन्य असतं, हे सगळं सैन्य या सगळ्या शहीद वीरांच्या अंगावरून गेलेलं असतं. त्यामुळे कोणाचा हात इकडे असतो, कोणाचा पाय तिकडे असतो, कोणाचं शरीर एका अवस्थेमध्ये सापडत नाही. ही बातमी ज्या वेळेला शिवाजी महाराजांना कळते, त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, बाजी तुमच्या या वेडेपणाला काय म्हणायचं, पालखीचा मान कुठे दुसरीकडे जात होता का. मला वाटतं आता आपण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण बघितलं, हेच बाजीप्रभू देशपांडे कृष्णाजी बांदलांना सांगत होते की हा शिवाजी प्रचंड दगलबाज आहे. आणि दुसऱ्या बाजूला हेच बाजीप्रभू देशपांडे छातीचा बुरुज करून आपल्या राजासाठी खिंडीमध्ये 2 तलवारी घेऊन उभे आहेत आणि शिवाजी महाराजांना सांगतायत की मी वडिलकीच्या नात्याने सांगतोय, तुम्ही विशाळगड गाठा, मी इथे उभा आहे. हे एका व्यक्तीमध्ये झालेलं परिवर्तन कसं होतं, तर याला परिवर्तन करणारी समोरची व्यक्ती सुद्धा तितकीच प्रतिभावंत लागते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे उदाहरण कायम दिलं जातं की शिवाजी महाराज हे हिंदू धर्मरक्षक होते, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, असं शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं. थोडक्यात काय, तर शिवाजी महाराजांवर देवी देवतांचे प्रचंड आशीर्वाद होते, म्हणून शिवाजी महाराज कुठेतरी यशस्वी झाले, असं शिवाजी महाराजांबद्दल सारखं म्हटलं जातं. पण मला वाटतं की इतिहासाच्या पाठी अनेक हिंदू राजे होऊन गेले. म्हणजे महाराणा प्रताप असेल, राजा हर्षवर्धन असेल, सम्राट अशोक असेल, असे कितीतरी हिंदू राजे होऊन गेले. पण या सगळ्यांच्या तुलनेत काकणभर का होईना शिवाजी महाराज यशस्वी होण्यामागचं कारण जर काय असेल, तर महाराजांनी कमवलेली, जपलेली, ही सगळी तयार केलेली शिवाजी महाराजांची माणसं होती. आणि या सगळ्यांच्या वीरांनी ही घोडखिंड त्या दिवशी पावन झाली. या सगळ्या प्रवासानंतर जो पन्हाळगड असतो, तो शिवाजी महाराज सिद्धी जोहरला देऊन टाकतात. कारण या सगळ्या प्रवासामध्ये शाहिस्त खान सुद्धा चालून आलेला असतो आणि या शाहिस्त खानाने आदिलशाहचा एक किल्ला जिंकलेला असतो. म्हणजे शिवाजी महाराज त्यावेळेला राजकीय दृष्टिकोनातून पन्हाळगडाकडे पुन्हा बघतात आणि आदिलशाहचा एक समज तयार होण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण मदतीसाठी बोलवलं, तो शाहिस्त खान आपले किल्ले घेत सुटलाय, पण हा शिवाजी पळून का गेला, पळून जरी गेला तरी आपला पन्हाळगड त्याने आपल्याला देऊन टाकला. म्हणजे एक वेळ शिवाजी परवडला पण शाहिस्त खान नको, ही भावना कुठेतरी आदिलशहाच्या मनात तयार होण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून पन्हाळगड शिवाजी महाराज आदिलशहाला देऊन टाकतात. पण होतं काय, ज्या वेळेला या सगळ्या बातम्या, बाजीप्रभूंचा पराक्रम असेल, पन्हाळगडाबाबत केलेलं शिवाजी महाराजांनी राजकारण असेल, या सगळ्या बातम्या ज्या वेळेला मुघल बादशाह औरंगजेबला कळतात, त्यावेळेला मुघल बादशाह औरंगजेब आपल्या मुलासोबत बसलेला असतो आणि आपल्या मुलाला तो असं म्हणतो
शहजादे ये सब फिजूल है, हे इतकं सुरेख वर्णन विनोद मिस्री यांनी व्याख्यानातून आपल्या केलेलं आहे. हे वर्णन मला इथे सांगणं गरजेचं वाटतं, खूप गरजेचं वाटतं. आपल्या मुलाला औरंगजेब बादशाह असं म्हणतो, शहजादे ये सब फिजूल है, हम हिंदुस्तान की हर एक चीज खरीद सकते हैं, पर इन मराठों ने कभी खुद को बिकने ही नहीं दिया. माँ बदौलत शहजादे इस शिवाजी ने मजबूत किले जरूर बनाए, पर उससे भी ज्यादा मजबूत जमीर के लोग खडे किए. मला वाटतं ही एकच गोष्ट आपल्या पराक्रमी, आपल्या सुवर्ण, आपल्या जाज्वल्य इतिहासाबद्दल वर्णन करण्यासाठी पुरेशी आहे. तर आपण आपल्या सगळ्यांनी भाग्यवान आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की इतका महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, इतका पराक्रमी इतिहास आपल्याला वाचायला मिळाला. या इतिहासाचे आपण कुठेतरी साक्षीदार आहोत. आणि या सगळ्या सोनेरी इतिहासाचं, या सगळ्या सुवर्ण इतिहासाचं एक सुवर्ण पान आज बाजीप्रभू देशपांडे यांच्या रूपाने मला उलगडायला मिळालं. याबद्दल मी श्रावण व्याख्यानमालेच्या सगळ्या सदस्यांचे, श्रावण व्याख्यानमालेचे पुन्हा एकदा आभार मानतो. हा सगळा इतिहास, हे पान उलगडायचा प्रयत्न मी आज असं केलं म्हणेन. हा प्रयत्न तुमच्यापर्यंत थोड्या बहुत प्रमाणात जरी पोचला असेल तरी ते माझं यश म्हणेन मी. आणि हा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोचला असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो आणि आज तुमची इथेच रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. शुभरात्री.